नमस्कार. आजचा विषय हा एक सर्वसाधारण विषय मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. पण हा जरी सर्वसाधारण असला, तरी बरेच जण ह्या विषयामध्ये भरपूर चुका करताना आपल्याला दिसतात. म्हणजे आम्हाला दिसतात. आमच्याकडे येणारा पेशंट आहे, त्याला जरी आम्ही समजावून सांगितलं, की "बाबा रे, तू कशा पद्धतीनं पाणी पी." तरी ते चुकतात आणि परत त्यांचे आजार बळावतात. आता आपण मुद्देसूद काय करणार आहे, की कुठल्या कुठल्या चुका पाणी पिताना घडतात. अर्थात त्यांचा दोष नाहीये. हे तुम्हाला जर का पूर्ण माहीत असेल, की हे का असं घ्यायचं? अशा पद्धतीने पाणी पिल्यास तुमचे सर्व आजार दूर होतील. हे जे मी तुम्हाला हेडिंग दिलेलं आहे, हे हेडिंगच्या मागचं वैशिष्ट्य असं आहे, की ज्या चुका तुम्ही करता त्या तुम्ही टाळायचा प्रयत्न करा व कशा पद्धतीनं पाणी प्या दिवसभरामध्ये हे मार्गदर्शन मी तुम्हाला आज करणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की माणसं पाणी कशी कशी पितात, कोण कोण कसं कसं पितं. जो आमचा एक 35-37 वर्षाचा माझा जो अनुभव आहे आणि ह्या अनुभवामधनं मला जे बघायला मिळालेलं आहे ते काय आहे मी तुम्हाला तुमच्यापुढे सुरुवातीला मांडणार आहे. मग त्यामध्ये तुम्ही बसता आहात का? हे तुम्ही पहिलं तपासून बघा आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावर कशा पद्धतीने तुम्ही पाणी घेतलं म्हणजे तुमचा आजार दूर होण्यास मदत होईल, हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरीचशी लोकं आमच्याकडे येतात, त्यावेळेला मला म्हणतात, की "मी सकाळी उठल्या-उठल्या डॉक्टर पाणी पितो." त्याच्यानंतर काही लोकं म्हणतात, "माझं जेवण झाल्यानंतर मी भरपूर पाणी पितो." काही लोकं म्हणतात, की "मला तहान असो नसो, मी 4 लिटर, 3 लिटर पाणी पितो म्हणजे पितोच." काही लोकं असं म्हणतात, की "आम्हाला डॉक्टरनी सांगितले, की भरपूर पाणी प्या म्हणून आम्ही भरपूर पाणी पितो." अशा सगळ्या गोष्टी लोकं सांगत असतात. आता ह्यामध्ये काय चुका घडतात व त्या चुका घडल्यामुळं तुमच्या शरीराला काय बाधा होते व का होते याच्या संदर्भातलं मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्ही पाणी जे पिता, त्या पाणी जर तुमचं प्रमाण पिण्याचं जास्त झालं आणि अवेळी झालं, तर काय होणार आहे? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या जठरामधला जो जाठराग्नी आहे, जो तुमचं पचन करायला सदैव सक्षम असतो, अन्नाचं पचन करायला सदैव सक्षम असतो, तो जठराग्नी तुमचा मंद होणार आहे, त्याची ताकद कमी होणार आहे. आता हे कसं काय? तर जी लोकं सकाळी उठल्या-उठल्या पाणी पितात. आता बऱ्याचशा लोकांना आता ही म्हण पहिल्यापासून आहे किंवा हा समज पूर्वांपार आहे. पण त्यामध्ये कोणीही वेळ सांगत नाही किती वाजता पाणी प्यायचं. तुम्ही जर पहाटे 4:30 ला म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर उठत असाल, तर त्यावेळेला तुम्ही पाणी घ्यायला हरकत नाही. ते सुद्धा किती प्यायचे? तुम्ही तांब्या, दीड तांब्या वगैरे काही नाही. एक फुलपात्रभर पाणी तुम्ही प्यायला हरकत नाही. त्यावेळेला त्याचे दुष्परिणाम तुम्हाला दिसत नाहीत. पण 4:30-5 च्या पुढं ज्यावेळेला ब्रह्ममुहूर्त संपून पुढचा सकाळचा काळ चालू होतो, पहाटेचा काळ चालू होतो, त्यावेळेला पाणी पिणं हा एक प्रकारचा शुद्ध मूर्खपणा ठरू शकतो. आता का ठरू शकतो? त्याचंही कारण तुम्हाला सांगतो. तुमचा सकाळचा ब्राह्ममुहूर्त संपल्यानंतर कफाचा काळ हळू चालू होतो. शरीरामध्ये कफाचा काळ चालू होतो आणि ह्या कफाच्या काळामध्ये जर तुम्ही पाण्याचं सेवन अधिक प्रमाणात केलं, तर कफ वाढतो व आदल्या दिवशी जे तुम्ही खाल्ले पिलेलं आहे, हे खाल्ले पिलेलं पचनं तुमचं जे प्राकृत पित्त पोटामध्ये बनत असतं, हे पित्ताचं विलयन होतं किंवा ते पातळ होऊन जातं किंवा त्याची ताकद पचनशक्ती करण्याची कमी होऊन जाते. प्रसंगी काय घडणार आहे,
की पचनाची ताकद कमी होणार आहे. पचनाची ताकद कमी झाली की काय झालं? अपचन झालं. अपचन झालं की काय झालं? उष्णता शरीरामधली वाढली. शरीरामध्ये विषाचा प्रभाव सुरू झाला. ज्या ज्या वेळेला तुमच्या अन्नाचं पचन होत नाही, त्या त्या वेळेला शरीरामध्ये विषनिर्मिती ही ठरलेली आहे. त्यामुळं सकाळी उठल्या उठल्या लगेच पाणी पिऊ नका आणि सकाळची उठल्याची वेळ तुम्ही पहिली जाणून घ्या. पहाटे 4:30ला उठला, एक ग्लास भरून तुम्ही पाणी पिलं हरकत नाही. पण त्याच्यानंतर जर तुम्ही उठायला लागला, आता बऱ्याच जणांची सकाळ 8 वाजता होती, कुणाची 9 वाजता होती, कुणाची 10 वाजता होती सकाळी. त्याला काय अर्थ नाही ना. सकाळ याचा अर्थ काय? तुमचं 6 वाजायच्या आत आणि 4:30 ते 6च्या दरम्यान तुम्ही उठणं अपेक्षित आहे. 4:30ला जर तुम्ही उठला तर पाणी प्या. 4:30च्या पुढं 5च्या पुढे जर तुम्ही उठायला लागला तर पाणी शक्यतो पिऊ नका. तुम्हाला जर कोरड असेल, तोंडाला कोरडेपणा पडत असेल तर 2-4 घोट त्या वेळेला घ्यायला हरकत नाही. पण अति पाणी पिण्यात काय अर्थ नाहीये. ही पहिली गोष्ट. त्यानंतर बरीचशी लोक काय म्हणतात की मी जेवल्यानंतर खूप पाणी पितो. एकदाच जेवण करतो, जेवणामध्ये काहीही पाणी पित नाही, जेवल्यानंतर भरपूर पाणी पिऊन घेतो. आता हे भरपूर पाणी पिल्यानं काय होणार आहे? परत मी तेच सांगतो तेच. जेवणाची पहिली अवस्था जी असती ना, सुरुवातीची, ती अवस्था असते म्हणजे त्यावेळेला भूक लागलेली असती. त्यावेळेला प्राकृत पित्त तुमचं काम करत असतं आणि वात काम करत असतो. पित्तापेक्षा सुद्धा वात जास्तीत जास्त प्रबळ असतो. त्यावेळेला तुम्ही सुरुवात कशाने करतो आपण जेवायला? तर आपोषण करतो. आपोषण म्हणजे 2-4 थेंब पाणी पितो. म्हणजे ते किती असतं? तोंड ओलं होण्यापुरतं असतं. हे ओलं होण्यापुरतं तोंड घेतल्यानंतर तुम्ही अन्नाचे घास घ्यायला सुरुवात करता. त्यामध्ये मधुर रसाचं पहिलं सेवन करता आणि नंतर जेवणाच्या मधी थोडंसं एक 4 घास खाऊन झाले की थोडं पाणी प्यायचं. परत 4 घास खाऊन झाले की थोडं पाणी प्यायचं. असं तुम्ही केलं की अन्नाबरोबर पाण्याचं मिश्रण व पाणी व अन्न यांचं साधारणपणे असं मिश्रण घडतं की ते अमृतासमान शरीरामध्ये काम करतं. पाण्याचं प्रमाण किती आहे जेवणाच्या मध्ये? थोडं थोडं घ्यायचं. म्हणजे तुम्ही एकदम एक फुलपात्र पिलं, नंतर परत 4 घास खाल्ले, दुसरं फुलपात्र पिलं, असं नाही करायचं. 4 घोट, त्यानंतर थोडंसं खाल्लं, परत 4 घोट, त्यानंतर 4 घास खाल्ले, परत 3-4 घोट, असं तुम्ही पाणी प्यायला हरकत नाहीये. हे झालं जेवणाच्या बरोबर तुम्ही कसं पाणी प्यायचं. आता जेवणानंतर तुम्ही जेवणामध्ये अजिबातच पाणी पिलं नाही असं गृहीत धरा. त्यामुळं अन्नाचं अमृतीकरण होत नाही व जेवणानंतर तुम्ही नंतर पाणी पिलं तर जेवणानंतरची अवस्था आमाशयामध्ये तयार होती, ती कफावस्था होती. म्हणजे कफाची वृद्धी त्यावेळेला जेवणानंतर झालेली असते. तुम्ही कधीही अनुभवा, तुम्ही जेवण झाल्यानंतर असा कप एका वेळेला ज्या वेळेला तुम्ही तोंड साफ करता त्यावेळेला तो पडतो. ती त्यावेळेला कफावस्था निर्माण झालेली असते. जेवण संपत असताना तुमच्या आमाशयामध्ये कफावस्था निर्माण झालेली असते आणि त्या कफावस्थेमध्ये जर तुम्ही पाणी पिलं तर काय होणार आहे? ती कफावस्था वाढणार आहे आणि अग्नीचं प्राबल्य तुमच्या पोटातलं कमी होणार आहे. त्यामुळे अन्नपचन होणार नाही. परत इथं तेच झालं, अन्नपचन झालं नाही. म्हणजे जेवणानंतर लगेच पाणी प्यायचं नाही. सकाळी उठल्या उठल्या मगाशी सांगितलं पाणी प्यायचं नाहीये. म्हणजे तुमची वेळ 4:30 नंतरची म्हणजे 5 नंतरची 4:30-5 नंतरची जर असेल तर पाणी पिऊ नका. कोरड पडली, तुम्हाला तहान लागली असेल तर 2-4 घोट घ्यायला हरकत नाही. त्यानंतर काही लोक काय म्हणतात की तशी वेळ वगैरे काही नाही बघत. आमचं ठरलेलं असतं घड्याळाप्रमाणे. त्या पद्धतीनं आम्ही पाणी पितो. अशी बरीचशी लोक म्हणतात. तर ते सुद्धा चुकीचं आहे. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं पाणी पिण्याचा संकेत शरीराचा असा आहे की तुम्हाला तहान लागली, घशामध्ये कोरड पडली, तोंड कोरडं पडलं की तुम्ही पाणी पिणं आवश्यक आहे.
मग त्यामध्ये जेवलेला असू दे, जेवलेला नसू दे, कुठलीही वेळ असू दे, पण ज्या वेळेला तुम्हाला ही भावना होती की मला तहान लागलेली आहे, त्यावेळेला तुम्ही पाणी पिणं आवश्यक आहे. पण ते सुद्धा किती प्यायचंय? थोडं थोडं प्यायचंय. आता पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही चालून चालून दमून एखाद्याच्या घरी गेला की तुम्हाला तिथं काय करायचे, तर पाणी आणि गूळ द्यायचे. आता गूळ का द्यायचे? त्याचं कारण असं आहे की तुम्ही जास्त एकदम पाणी पिऊ नका, थोडासा आधी गूळ खावा आणि गूळ खाल्ल्यानंतर तुमची तहान लगेच शमते व पाणी कमी प्रमाणामध्ये पोटात जातं आणि त्यामुळं अग्नीवर परिणाम होत नाही. विशेषतः ज्या वेळेला उन्हाळ्याचे दिवस चालू होतात त्यावेळेला लोक बदा 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 पाणी पितात, पण त्याच्यामुळं ते आजारी पडतात. आता मी त्या मुद्द्याकडे येणार आहे की विचित्र पद्धतीने असं पाणी पिल्यामुळं काय काय आजार होतात. तत्पूर्वी आयुर्वेदामध्ये ह्याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. एक श्लोक मी तुम्हाला जाता जाता सांगतो. अजीर्णे भेषजम वारी जीर्णे वारी बलप्रदम भोजनेच अमृतम वारी भोजनांते विषप्रदम. ह्याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला तुम्हाला अजीर्ण होतं, भरपूर जेवण झाले, पोट फुटस्तवर जेवलेलं आहे, पोट गच्च झाले, आकंठ जेवण झालेलं आहे, घशापर्यंत आलेलं आहे जेवण, असं कधी कधी तुमच्या हातनं चुका घडतात. मग त्याच्यानंतर काय आहे? त्याच्यानंतर 1-2 तासानंतर थोडं 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 पाणी पिणं हे अजीर्णे भेषजम. भेषजम म्हणजे औषध, वारी म्हणजे पाणी, तर ते औषधा समान आहे. ज्या वेळेला तुम्हाला अजीर्ण होतं त्यावेळेला तुम्ही थोडं थोडं वर्षभर नंतर पाणी पिणं हे औषधा समान आहे. अजीर्णे भेषजम वारी जीर्णे वारी फलप्रदम. ज्या वेळेला तुमचं अन्न हे जिरून जातं, म्हणजे काय होतं, जेवण झाल्यानंतर 2 तासानंतर आमाशयातलं अन्न खाली ढकललं जातं, म्हणजे अन्न जिरून जातं. त्यावेळेला जर तुम्ही पाणी पिला तर ते पाणी बलकारक आहे. भोजनेच अमृतम वारी म्हणजे भोजनामध्ये थोडं थोडं पाणी पिणं हे अमृता समान आहे. आणि भोजनांते विषप्रदम म्हणजे भोजन झाल्या झाल्या लगेच पाणी पिणं हे विषा समान आहे. हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. त्या गोष्टी ह्या कधीही विसरू नका आणि त्या पद्धतीने तुम्ही पाणी पित राहा. आता काय काय तुम्हाला आजार चुकीचं पाणी पिल्यामुळं घडू शकतात ते सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या पायावर सूज येते चुकीच्या पाण्याच्या पद्धतीमुळं पिण्याच्या, रक्त कमी होतं, रक्ताची वाढ व्यवस्थित होत नाही, थकवा वाटतो, ब्लड प्रेशरचा त्रास होतो. ज्या लोकांना शुगरचा त्रास आहे त्यांचा शुगरचा त्रास वाढतो, सांधेदुखी निर्माण होते, तुमच्या शरीराचे सांधे सुद्धा तुम्हाला दुखतात आणि कायम तुम्हाला पित्ताचा त्रास होतो, आम्लपित्त होतं, मळमळतं, एखादी उलटी होती, उलटी झाल्यानंतर डोकं कमी येतं, म्हणजे डोकेदुखीचाही त्रास त्याबरोबर तुम्हाला होतो, थकवा अतिशय वाटायला लागतो, पोटामध्ये गॅसेस व्हायला लागतात. बऱ्याच जणांचे हे प्रश्न असतात की मला खूप गॅसेस होतात, ढेकर खूप येतात. तर ते विचित्र पाणी पिल्यामुळे सुद्धा ते तुम्हाला ढेकर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चुकीच्या पद्धतीनं पाणी पिल्यामुळं घडणार आहेत. आता योग्य पद्धत काय आहे? मी तुम्हाला आतापर्यंत त्यामध्ये सांगितलं असेल, त्यावरनं तुम्हाला योग्य पद्धत लक्षात आली असेल, तरी सुद्धा परत एकदा उजळणी म्हणून तुम्हाला सांगतो. सकाळी उठल्या उठल्या 4:30-5 वाजता जर उठत असाल तर एक फुलपात्रभर पाणी प्यायला तुम्हाला हरकत नाही. पण 5च्या पुढे जर तुम्ही उठत असाल तर पाणी पिऊ नका. जर तहान असेल तरच 2-4 घोट पाणी प्यायचं आणि अन्यथा प्यायचं नाही. त्याच्यानंतर जेवणामध्ये थोडं 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 पाणी प्यायचंय. जेवणानंतर लगेच पाणी प्यायचं नाही. जेवणानंतर 2 तास गेल्यानंतर मगच थोडं 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 तुम्ही पाणी प्यायचं आहे.
आणि इतर वेळेला कधीही तुम्हाला कुठल्याही वेळेला तहान लागली तर पाणी प्यायचं आहे. पण अति तहान जर असेल तर तुम्ही आधी थोडस गोड काहीतरी खायचंय. गूळ खावा, साखर खावा किंवा एखादा गोड पदार्थ खावा आणि त्याच्यानंतर थोडस पाणी प्या. लगेच तुमची तहान ही शमते. जर का ही माझी माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली तर ही माहिती तुम्ही अनेकांना शेअर करा. अतिशय महत्वाची माहिती आहे. बरेच जण ह्या बाबतीत चुका करू शकतात आणि मग ह्याच्यातनं काय निर्माण होते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. काय काय आजार होऊ शकतात. भयानक आजाराकडे मनुष्य जाऊ शकतो. त्यामुळे ही माहिती आवडली तर अनेकांना शेअर करा. त्याचबरोबर शाकल्य कट्टा हा जर चॅनल तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. म्हणजे मागचे पण व्हिडिओ बघता येतील आणि येणारे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तुम्ही सबस्क्रिप्शन केल्याशिवाय नोटिफिकेशन तुम्हाला पडणार कसं? आणि नोटिफिकेशन सिलेक्ट करताना बेल आयकॉन जो असतो तो दाबा. म्हणजे काय होतं, नोटिफिकेशन तुम्हाला यायला लागतात. आणि सबस्क्रिप्शन हे फुकट असते, याला कुठलेही पैसे नाही आहेत. त्याचबरोबर माझे काही मेंबर्स होऊन झालेले आहेत. चांगल्या पद्धतीनं मेंबर्सचा सुद्धा चांगला प्रतिसाद आहे. ज्या ज्या लोकांना अशा पद्धतीची माहिती कायमची लागते त्याकरता मी काही मेंबर्सना एक्सक्लुझिव्ह काही व्हिडिओ बनवत असतो. तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्हाला जर मेंबरशिप तुम्ही घेतली तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.